भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाचा लाभार्थी संपर्क अभियान देखील जोमात सुरू आहे। सध्या मी नागपूरमध्ये आहे। नागपूरमध्ये या लाभार्थी संपर्क अभियानाअंतर्गत मायक्रो डोनेशन देखील एक अभियान भारतीय जनता पक्ष राबवत आहे। आपण बघू शकतो की या घरी आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहे सुधाकर कोडे असेल, इतर पदाधिकारी आहे, यांनी मोदींचा नमस्कार घेऊन ते या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहे। लाभार्थ्यांची सगळी माहिती घेतलेली आहे आणि त्यानंतर मग लाभार्थ्यांकडनं त्यांच्या स्वखुशीने डोनेशन देखील पक्षासाठी घेतलेला आहे। या डोनेशन या निधीचा वापर निवडणूक काळामध्ये भारतीय जनता पक्ष पक्षनिधी म्हणून वापरणार आहे। सुरुवातीला मी ज्यांनी डोनेशन दिलं त्यांना विचारतो, नाव काय काका तुमचं? सुधाकर उपरे। बरं, भारतीय जनता पक्षाचे लोक आले तुमच्याकडे, काय काय माहिती विचारली तुम्हाला, काय माहिती दिली तुम्ही? आमच्याकडे आता आज आपला नागपूर जिल्हा अध्यक्ष कोळे साहेब आणि बाकीचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला जे मोदी साहेबांनी जे कार्य केलेलं आहे तर ते कसं काय काय आहे, तर त्याची पूर्ण माहिती लाभार्थी म्हणून पूर्ण माहिती मी दिलेली आहे, कारण की लाभार्थी असल्यामुळे सर्व माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळं मी हे कार्य पुढे जोमानं जाण्याकरता आणि आता लोकसभा इलेक्शन आलेलं आहे त्याच्यामुळे कार्य जोमानं जाण्याकरता आपल्याला मी माझ्याकडून 100 रुपये मायक्रो डोनेशन मी दिलेलं आहे आणि त्याचा फायदा आपल्याला एक फुलाची पाकळी म्हणून आपल्याला पुढे होऊ शकेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि एक सर्व व्यवस्थित चालू याची विनंती करतो आपल्याला। मायक्रो डोनेशनचा काय उद्देश आहे नेमका? पक्षाने माननीय मोदीजींनी आम्हाला सूचना केल्या की माझा नमस्कार घेऊन लाभार्थ्यापर्यंत जा। आज मला आनंद आहे, इतक्या सकाळी भारतीय जनता पार्टी कामठी नागपूर ग्रामीणचे सर्व पदाधिकारी आम्ही या भागात फिरतो आहे, त्यात आम्ही मोदीजींचा नमस्कार सांगतो आहे, त्यांना मिळालेल्या लाभाबद्दल चर्चा करतो आहे आणि मला आनंद आहे, सर्वजण याबद्दल अत्यंत खुशी आनंद आणि मोदीजींना आशीर्वाद देत आहे। सोबतच पक्षाने मायक्रो डोनेशन म्हणजे प्रत्येकाचं आता जी लोकतांत्रिक निवडणूक आहे या उत्सवामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग असला पाहिजे, म्हणून पक्षाने मायक्रो डोनेशन लोकांकडून घ्या असं सांगितलं। मी आज सुधाकररावांच्या घरी आलो, त्यांना विचारलं की आपण पक्षासाठी डोनेशन द्याल का, 10 रुपये 20 रुपये 100 रुपये। त्यांनी स्वखुशीने ऑनलाईन 100 रुपये मायक्रो डोनेशन भाजपला दिलेलं आहे। त्यांच्या पक्षातून मोदीजींची निवडणूक होणार आहे, त्यामुळे त्यांचा त्या निवडणुकीत सहभाग असावा हे त्यामागची भूमिका आहे, त्यांचे आशीर्वाद असावे ही भूमिका आहे आणि मला आनंद आहे की सर्व लोक स्वखुशीने त्या ठिकाणी मायक्रो डोनेशन करत आहे। कुठेतरी मतदारांचा कनेक्ट वाढावा हा देखील या पाठीमागचा उद्देश आहे। 100% की हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि उत्सवात सर्वांचा सहभाग असावा, पक्षाचा खालच्या स्तरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत संपर्क असा हे मोदींजीची मूळ भूमिका आहे। या भूमिकेतून आम्ही प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत जातो आहे, स्टिकर लावतो आहे, त्यांच्याशी सहभागाबद्दल चर्चा करतो आहे आणि मला आनंद आहे की 99.99% नागरिक मोदीजींच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक आणि आनंददायी प्रतिक्रिया देतात आहे, मायक्रो डोनेशन देत आहे। जर का आपण बघितलं तर नागपूर ग्रामीण हा रामटेक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो। अजून तिथे उमेदवाराची घोषणा व्हायची आहे, देशामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल, अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या किंवा घटक पक्षांच्या उमेदवारांची घोषणा व्हायची आहे। मात्र भारतीय जनता पक्ष प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेला आहे आणि वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहे आणि कुठेतरी मायक्रो डोनेशनच्या माध्यमातून तर मतदारांना थेट ह्या संपूर्ण अभियानाच्या माध्यमातून जोडण्याचा आणि ही संपूर्ण निवडणूक मतदान म्हणून एक परिवार म्हणून सर्वांची आहे। ज्या प्रकारे मोदी परिवार अशी भारतीय जनता पक्षाचं घोषवाक्य आहे, त्या परिवाराच्या माध्यमातून लोकांना मतदारांना कनेक्ट करण्याचा एक उपक्रम आपल्याला भारतीय जनता पक्षाचा इथे पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।